टप्प्यातलं मतदान उद्या होत आहे, तर तिकडे चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे। जिल्हा प्रशासनातर्फे निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे। आज ईव्हीएम बूथवरती रवाना होणार आहेत आणि या मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 9322 कर्मचारी आणि 3000 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी कर्तव्यावरती हजर असतील। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत जोडले गेले। तुषार, चंद्रपुरात बिग फाईट आहे, सुधीर मुनगंटीवार आहेत उमेदवार आणि त्याचसोबत प्रतिभा धानोरकर आणि एकूणच आता तयारी अंतिम टप्प्यात आलेली असणार आहे। काय सोयी सुविधा आहेत? उन्हाचा तडाखा आहेच मतदारांसाठी। श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील आपल्याला उन्हाचा पारा आपल्याला जास्त वाढताना पाहायला मिळतोय। चंद्रपुरामध्ये जवळपास 43 अंश सेल्सिअस उन्हाच्या तापमानाची नोंद झालेली आहे। मात्र तेवढंच या ठिकाणी पारा आपल्याला राजकीय नेत्यांमध्ये आणि दोन पक्षांमध्ये देखील वाढताना पाहायला मिळतोय। चंद्रपुरातली लढत ही महाराष्ट्रातली सर्वात चर्चित अशी लढत आहे, कारण की आता पहिल्या टप्प्यातलं जे मतदान होतं विदर्भातलं, त्यामध्ये चंद्रपूर या मतदारसंघामधून काँग्रेसने आपलं विजयाचं खातं उघडलं होतं। मात्र आता भाजपाने देखील या जागेवरती आपल्याला अधिक लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या मतदारसंघामध्ये विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर ही लढाई होताना पाहायला मिळणार आहेत। याच मतदारसंघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील सभा झाली होती, तर दुसरीकडे प्रियंका गांधींची देखील आपल्याला सभा होताना पाहायला मिळाली होती। त्यामुळे पूर्व विदर्भातला चंद्रपूर हा लोकसभा मतदारसंघ सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ जितका काँग्रेससाठी आहे, तितकाच हा मतदारसंघ भाजपासाठी देखील महत्त्वाचा आहे। सुधीर मुनगंटीवार विद्यमान मंत्री यांनी संपूर्ण ताकद देखील या मतदारसंघामध्ये लावल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे प्रतिभा धानोरकर आपल्याला प्रत्येक मतदारसंघातल्या बूथवर जाताना पाहायला मिळाल्या होत्या। सध्या मी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आहे। आता प्रचाराच्या तोफा 24 तासांपूर्वीच थंडवलेल्या आहेत। आता सर्व आपल्याला या ठिकाणी मतदानाच्या प्रक्रियेला अवघे 24 तास उरलेले आहेत। उद्या सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे। मात्र मी प्रेक्षकांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्या जवळपास ईव्हीएम मशीन आणण्यात आलेले आहेत, त्या ईव्हीएम मशीनची सुरुवातीला पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर जवळपास 2118 मतदान केंद्रावरती त्या ईव्हीएम मशीन डिस्ट्रीब्यूट देखील केल्या जाणार आहेत। हे व्हिज्युअलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल, या सर्व सील बंद या ठिकाणी या ईव्हीएम मशीन आहेत। हे ईव्हीएम मशीनची सुरुवातीला स्थानिक अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी तपासणी होणार आहे आणि तपासणी झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन पोलीस बंदोबस्तामध्ये जवळपास 2118 मतदान केंद्रावरती आपल्याला या ठिकाणी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये कडा पहारामध्ये पोहोचताना पाहायला मिळणार आहेत। तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि जय्यत तयारी आहे।